अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अध्याय 2 अत्याचाराचे अपराध कलम 3 अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा 1. कोणतीही व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची नसेल तर अशा कोणत्याही व्यक्तीने 1. अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या व्यक्तीस कोणताही खाण्यायोग्य नसेल अथवा किळसवाणा पदार्थ पिण्याची किंवा खाण्याची जबरदस्ती करणे. 2. अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या कोणत्याही व्यक्तीच्या राहत्या जागेत किंवा जागेशेजारी अशा व्यक्तीला इजा पोचवणे, तिचा अपमान करणे किंवा तिला त्रास देणे या उद्देशाने विष्ठा, केर कचरा, जनावरांची मडी किंवा इतर कोणत्याही घृणास्पद वस्तू टाकणे. 3. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या शरीरावरील कपडे जबरदस्तीने काढून घेणे किंवा नग्न अवस्थेत अथवा चेहऱ्याला व शरीराला रंग पासून धिंड काढणे किंवा तशाच प्रकारची मानवी प्रतिष्ठेचा अवमान करणारी कोणतीही कृती करणे. 4. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या मालकीच्या किंवा तिला नेमून देण्यात आलेल्या किंवा कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने त्या व्यक्तीला नेमून दिल्याचे अधिसूचित केलेल्या कोणत्याही जमिनीची अन्यायाने वहिवाट करणे किंवा तिच्यावर लागवड करणे किंवा त्या व्यक्तीला नेमून देण्यात आलेली जमीन स्वतःच्या नावावर हस्तांतरित किंवा वर्ग करणे. 5. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला तिच्या जमिनीवरून किंवा जागेतून हुसकावून लावणे किंवा कोणतीही जमीन, जागा किंवा पाणी यावरील तिचा हक्कांचा वापर ती करत असताना त्यात अडथळा आणणे. 6. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला भीक मागण्यास किंवा शासनाने सार्वजनिक प्रयोजनासाठी सक्तीची केली असेल अशा कोणत्याही सेवेव्यतिरिक्त त्याच प्रकारची इतर जुलूम जबरदस्तीची व वेठबिगारीची कामे करण्यास भाग पाडणे किंवा त्यासाठी प्रलोभन दाखवणे. 7. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला मतदान न करण्यासाठी किंवा कायद्याने तरतूद केलेली असेल त्याखेरीज इतर प्रकारे मतदान करण्यासाठी भाग पाडणे किंवा दपटशाह दाखविणे. 8. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींविरुद्ध खोटा, दृष्ट किंवा तापदायक दावा दाखल करणे अथवा फौजदारी किंवा कायद्याची इतर कार्यवाही सुरू करणे. 9. कोणत्याही लोकसेवकास खोटी किंवा खोडसाळ माहिती पुरवणे व त्यायोगे अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस इजा किंवा त्रास होईल अशा प्रकारे आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करण्यास त्या लोकसेवकास विधीपूर्ण अधिकारांचा उपयोग करावयास प्रवृत्त करणे. 10. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीचा पाणउतारा करण्याच्या उद्देशाने सर्व लोकांना दिसेल अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी तिचा हेतुपुरस्पर अपमान करणे. 11. अनुसूचित जमातीच्या कोणत्याही स्त्रीची अप्रतिष्ठा करण्याच्या किंवा तिचे शील भ्रष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला करणे किंवा तिच्याविरुद्ध बळाचा वापर करणे. 12. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या स्त्रीच्या इच्छेवर वर्चस्व गाजविण्याच्या स्थितीत असल्यामुळे ज्यासाठी ती एरवी कधीही तयार झाली नसती अशा लैंगिक प्रयोजनासाठी तिचा गैरफायदा घेण्यासाठी अशा स्थितीचा वापर करणे. 13. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्ती सर्वसामान्यपणे ज्या कोणत्याही झऱ्याचे, जलाशयाचे किंवा कोणत्याही इतर स्रोतापासून मिळणारे पाणी वापरत असतील त्या पाण्यात सर्वसाधारणपणे ज्या प्रयोजनासाठी वापर होत असेल त्यासाठी ते कमी योग्य व्हावे अशा प्रकारे ते पाणी दूषित किंवा घाण करणे. 14. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी जाण्या येण्याच्या कोणत्याही रूढीप्राप्त अधिकार नाकारणे किंवा अन्य जनतेला अथवा त्या जनतेच्या कोणत्याही भागाला त्याचा वापर करण्याचा किंवा जेथे जाण्याचा हक्क असेल अशा सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणाचा वापर करण्यास किंवा तेथे जाण्यास अशा व्यक्तीला प्रतिबंध करण्यासाठी अडथळा आणणे. 15. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस तिचे घर, गाव किंवा अन्य निवासस्थान सोडण्यास भाग पाडणे किंवा तसे करण्यासाठी कारणीभूत होणे. ती व्यक्ती 6 महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास व द्रव्यदंडासही पात्र होईल.
2. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या नसेल अशा कोणत्याही व्यक्तीने 1. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या कोणतीही व्यक्ती त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने देहदंडास योग्य अशा अपराधासाठी सिद्धापराधी ठरवली जावी या उद्देशाने किंवा खोटा साक्षी पुरावा दिला अथवा तयार केला असता तो तिला सिद्धापराधी ठरण्यास कारणीभूत होण्याची शक्यता असल्याचे माहीत असताना खोटा साक्षी पुरावा दिल्यास किंवा तयार केल्यास तिला जन्मठेपेची व द्रव्यदंडाची अशा दोन्ही शिक्षा देण्यात येतील आणि अशा खोट्या किंवा तयार केलेल्या खोट्या साक्षी पुराव्यामुळे अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची निरपराध व्यक्ती सिद्धापराधी ठरली आणि तिला फाशी देण्यात आली तर असा खोटा साक्षी पुरावा देणाऱ्या किंवा तयार करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंड देण्यात येईल. 2. अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची कोणतीही व्यक्ती देहदंडास योग्य नसणाऱ्या परंतु 7 वर्षाच्या किंवा त्याहून अधिक मुदतीच्या तुरुंगवासाची शिक्षा होणाऱ्या अपराधासाठी सिद्धापराधी ठरवली जावी या उद्देशाने किंवा खोटा साक्षी पुरावा दिला अथवा तयार केला असता तो तिला सिद्धापराध ठरवण्यास कारणीभूत होण्याची शक्यता असल्याचे माहीत असताना खोटा साक्षी पुरावा दिल्यास किंवा तयार केल्यास ती 6 महिन्यापेक्षा कमी नाही परंतु 7 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असू शकेल इतकी कारावासाची शिक्षा व द्रव्यदंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल. 3. अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या मालकीच्या कोणत्याही मालमत्तेस नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने किंवा आग किंवा कोणताही स्फोटक पदार्थ याच्या मदतीने खोडसाळपणा केला असता अशा प्रकारे नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे हे माहीत असताना आग किंवा स्फोटक पदार्थ याच्या साहाय्याने खोडसाळपणा केल्यास ती 6 महिन्यापेक्षा कमी नाही परंतु 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल. 4. अनुसूचित जातीतील किंवा अनुसूचित जमातीतील व्यक्ती सर्वसाधारणपणे प्रार्थनास्थळ म्हणून किंवा मानवी निवासाची जागा म्हणून किंवा मालमत्तेच्या सुरक्षित रक्षणाची जागा म्हणून वापरीत असेल अशा कोणत्याही इमारतीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग लावून किंवा स्फोटक पदार्थाचा वापर करून खोडसाळपणा केल्यास किंवा अशा आग लावण्याने किंवा स्फोटक पदार्थाच्या वापराने त्या इमारतीला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे हे माहीत असताना तसे करण्याचा खोडसाळपणा केल्यास ती आजन्म कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल. 5. एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची आहे किंवा एखादी मालमत्ता अशा व्यक्तीच्या मालकीची आहे याच केवळ कारणासाठी त्या व्यक्तीविरुद्ध किंवा त्या मालमत्तेविरुद्ध भारतीय दंडसंहिते अन्वये 10 वर्षापर्यंतच्या किंवा अधिक कालावधीच्या कारावासास पात्र असेल असा अपराध केल्यास ती आजन्म कारावासास व द्रव्यदंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल. 6. या प्रकरणाखालील अपराध करण्यात आलेला आहे हे माहीत असताना किंवा तसे सहकारण वाटत असल्यामुळे अपराधी व्यक्तीला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने त्या अपराधासंबंधीचा कोणताही पुरावा नाहीसा करण्याची व्यवस्था केल्यास किंवा त्या उद्देशाने त्या अपराधासंबंधीची अशी कोणतीही माहिती दिल्यास की जी माहिती खोटी असल्याचे तिला माहीत असेल किंवा वाटत असेल ती व्यक्ती त्या अपराधासाठी तरतूद करण्यात आलेली शिक्षा होण्यास पात्र ठरेल. 7. लोकसेवक असून या कलमाखालील कोणताही अपराध केल्यास ती व्यक्ती 1 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु त्या अपराधाकरिता तरतूद करण्यात आलेल्या शिक्षे इतकी असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल. अध्याय 2. अत्याचाराचे अपराध. कलम 4. कर्तव्यात हायगय करण्याबद्दल शिक्षा. लोकसेवक असेल परंतु अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची नसेल अशी जी कोणतीही व्यक्ती या अधिनियमाखाली तिने जी कर्तव्य पार पाडणे आवश्यक असेल ती कर्तव्य पार पाडण्यास जाणून बुजून हायगय करेल त्या व्यक्तीला 6 महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.